शिंदे समिती मनोज जरांगेंच्या भेटीला समितीचे सदस्य घेणार मनोज जरांगेंची भेट। आंदोलनावर तोडगा निघणार का याकडे लक्ष। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे देऊ शकतो। मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरं एकनाथ शिंदे देतील। जरांगे पुन्हा मुंबईमध्ये का आले हे सुद्धा शिंदेच सांगतील। राज ठाकरेंचं मोठं विधान। घटनेमध्ये बदल करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो। तामिळनाडूत होऊ शकलं तर महाराष्ट्रात का नाही। मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं विधान। राज्य अस्थिर करू नका। राज्य अस्थिर झालं तर जबाबदार मुख्यमंत्री फडणवीस असतील। मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। सरकारचे प्रतिनिधी मनोज जरांगेंशी चर्चा करणार। मंत्रिमंडळ उपसमितीचा निरोप घेऊन जरांगेंकडे जाणार। उपसमितीच्या बैठकीनंतर राधाकृष्ण विखेंची माहिती। सीएसएमटी बाहेर रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क। सीएसएमटी बाहेर पालिकेसमोर पोलिसांकडून रस्त्यावर बॅरिकेडिंग। एका बाजूने आता वाहतूक सुरू तर दुसऱ्या बाजूने मराठा आंदोलकांची गर्दी। नांदेडच्या हुनगुंदा गावामध्ये पालकमंत्री अतुल सावेंसमोर गावकऱ्यांनी घातला गोंधळ। शेती नुकसानीची पाहणी करण्याची केली विनंती। नदीकाठी जाऊन करावी लागली पाहणी। अमित शहा आणि शिंदेंमध्ये कुठलीही वेगळी बैठक नाही। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आरएसएसचे अतुल लिमये यांची एकत्रित बैठक। वरिष्ठ सूत्रांची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मुख्यमंत्र्यांसह घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन तर वर्षा बंगल्यावरही विधिवत पूजा करत शहांच्या हस्ते बाप्पांची मनोभावे आरती। त्यानंतर त्यांच्याकडनं परवानगीसाठी अर्ज केला जाईल पोलीस स्थानकात। राज्यातील सगळ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर अत्यंत महत्त्वाचं भाष्य केलेलं आहे। देशाच्या संविधानात बदल करण्याची मागणी शरद पवारांनी केली आहे। 72% आरक्षण तमिळनाडूमध्ये होऊ शकतं तर घटनेत बदल करता येऊ शकतो। घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल असं शरद पवार म्हणालेले आहेत। ते अहिल्यानगर इथल्या एका कार्यक्रमामध्ये बोलत होते। आतापर्यंत विरोधकांपैकी कुणाची भूमिका येत नाही, स्पष्टता करत नाहीत भूमिकेची, असा वारंवार टीका गेले 2-4 दिवसांपासून होत होती। आत्ता शरद पवारांनी मौन सोडले। अहिल्यानगरमध्ये ते आहेत आणि त्यांनी मोठं विधान केलंय की घटनेत बदल करता येऊ शकतो तरच मराठा लोकांना आरक्षण मिळू शकेल। दुसऱ्या बाजूने तामिळनाडू सारखं राज्य आहे की त्या राज्यामध्ये 72% आरक्षण दिले आणि ते 72% आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं। त्या संबंधीची भूमिका सुप्रीम कोर्टाने वेगळी केली आहे। त्यानंतर सुप्रीम कोर्टाचे अन्य दर्जा आहे की आरक्षणाचे विरोधी आहेत, पण हा निकाल शेवटी घ्यायचा होता। संघर्षशील किंवा मागणी करणारा या वर्गात संघर्ष वाढून ह्या प्रश्न सुटणार नाही आणि असे प्रश्न सोडवायचे असतात तर शेवटी राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतले पाहिजे। केंद्र सरकारने याच्यात निर्णय घ्यावा लागेल। जर 72% आरक्षण तामिळनाडूमध्ये राहू शकतं तर वेळप्रसंगी घटनेमध्ये दुरुस्ती करून सुद्धा
हे आरक्षणाचा हा जो तेढा आहे हा सोडवण्याच्या संबंधीचा निकाल हा संसदेमध्ये घेतला पाहिजे. आणि हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा नाही, प्रत्येक राज्यात लहान घटक आहे. शेतकरी वर्ग आहे, सैन्यामध्ये गेलेले वर्ग आहे आणि तिच्या आरक्षणाच्या संबंधीचा आज प्रश्न उपस्थित होतो आहे. तोही सोडवायचा असेल तर केंद्र पातळीवर घटनेमध्ये युनिफॉर्म एक पॉलिसी देऊन बदलाव करण्याची भूमिका ही जर घेतली तर माझी खात्री आहे की या सगळ्या प्रश्नाला काही ना काहीतरी मदत झाल्याशिवाय राहणार नाही. तर हे पहिलं उत्तर मराठा आरक्षणासंदर्भातलं महत्त्वाचं विधान शरद पवार यांचं. आता पुढच्या बातमीकडे वळूया. सरकारचे प्रतिनिधी मनोज जरांगेंशी चर्चा करणार आहेत असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. माजी न्यायमूर्ती शिंदे, विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी हे जरांगेंसोबत चर्चा करणार आहेत असं विखे पाटील यांनी सांगितलं. विखे पाटील हे मराठा आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष आहेत, जी समिती या आरक्षणासंदर्भातला निर्णय घेणार आहे. सरकारच्या वतीनं ही समिती स्थापन करण्यात आली आणि त्याचे अध्यक्ष विखे पाटील आहेत. मंत्रिमंडळ उपसमितीचा निरोप घेऊन मनोज जरांगेंकडे हे शिष्टमंडळ जाणार आहे असं कळतंय. मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक आहे असं ते म्हणाले. गंभीर गुन्हे वगळता आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेणार आहोत. आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना आर्थिक मदतही देणार आहोत असं सरकार सांगतंय. सरकारी नोकरीमध्ये सामावून घेण्याबाबत सरकार सकारात्मक आहे असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. मला वाटतं तर मागे काय घडलं पेक्षा आता आपल्याला पुढे जायचं आहे, त्या दृष्टीने आता चर्चा केली झाली पाहिजे आणि त्याकरता आम्ही आता न्यायमूर्ती शिंदे साहेब त्यासाठी जात आहेत आणि मग चर्चा होईल. पुढे आणखीन कसं त्यातून मार्ग निघेल तो काढण्याचा प्रयत्न करू. पुढच्या बातमीकडे आपण वळूया. विखे पाटलांची प्रतिक्रिया आत्ताच आपण ऐकली. हे शिष्टमंडळ किती वाजता कसं जातं जरांगेंकडे आणि काय बोलणं होतं हे बघणं महत्त्वाचं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. आझाद मैदानातून बोलताना जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर शरसंधान साधलं. फडणवीसांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे, मराठ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही अशी टीका जरांगेंनी केली. फडणवीस लोकांच्या भावनेवर मीठ चोळण्याचं काम करतात, फडणवीस वातावरण दूषित करतात असा हल्लाबोल जरांगेंनी केला. मराठ्यांचा आणखी संयम बघू नका, संधीचं सोनं करा असं आवाहन जरांगेंनी केलंय. दरम्यान CSMT परिसरात झालेल्या गोंधळावरूनही जरांगेंनी संताप नोंदवला. शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन जरांगे पाटलांनी केलं आहे. शांततेचे आंदोलन पार पाडून जिंकायचे समजून घ्या. गोंधळ घालणाऱ्याचा काय उद्देश आहे मला नाही माहित, पण त्या गोंधळ घालणाऱ्याला सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा शांततेत ठेवा. सध्या बघू ना मजा किती दिवस काय करते ती देत का नाही, यांची काय इच्छा आहे. संयमानं शांततेनं राहा, सगळ्या माझी विनंती. BMCच्या समोरचे आणि CSTच्या समोरच्या पोरांना विनंती आहे, शांततेनं घ्या, नका मिळू देऊ. तुम्हाला जेवायला मिळालं नाही, तुम्हाला पाणी मिळू द्या नाही मुख्यमंत्री, कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या, त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्याचा असणार आहे. पण कधी ना कधी वेळ बदलत असती. तुम्ही रिटायर जरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही, कारण मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं. तुम्हाला वाटत असं मी नोकरीला मला कोणी काही करीत नाही, पण चांगल्या चांगल्याला दिलेली आहे तर तुमचा काहीच विषय नाही. कधी ना काही बदल होत असतो, त्या टायमाला सगळा हिशोब होणार आहे. त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा, BMC आयुक्त कोण आहे. आपल्याला कामाला 10 वर्षांना 20 वर्षांना रिटायर झाल्यावर का होईना. मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं, बाथरूम बंद केले, दुकानं बंद केले. त्या BMCच्या पोरांना तिथं जमलेल्या आहे आणि आणखी कुठं जमले CST पैसे जमलेल्या पोरांना विनंती होऊ द्या हाल.
बघू किती दिवस आपले हाल करतात. तुम्ही आपला आझाद मैदानला या, तिथं शांतता ठेवा. पोलिसांनाही सांगतो, पोरांना डमसू नका, विनाकारण त्रास देऊ नका.